चलो आपण पहिला फॅक्टर डिस्कस केला रे. पहिला फॅक्टर डिस्कस केला आपण टेम्परेचर. ठीक आहे. आता दुसरा फॅक्टर आपल्याला डिस्कस करायचा तो आहे वॉटर. अबायोटिक फॅक्टर आपण डिस्कस करतोय. दुसरा फॅक्टर आहे वॉटर. टेम्परेचर नंतर दुसरा जो इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो आहे वॉटर. कारण प्लांट जे असतात त्या प्लांट मध्ये असतील किंवा कोणत्याही सेल मध्ये, प्लांट असेल किंवा अॅनिमल्स असतील, कोणत्याही सेल मध्ये वॉटर हे इम्पॉर्टंट कॉम्पोनंट. ठीक आहे. लिया. प्रोडक्टिविटी and distribution. Productivity and distribution of plants is heavily dependent on water. एखाद्या एरियामध्ये किती प्लांट असतील ते डिपेंड करतं वॉटरवर. ते प्लांट किती प्रोडक्शन करेल, किती प्रोडक्ट तयार करेल, किती फोटोसिंथेसिस करेल, हे सुद्धा डिपेंड करतं कशावर? वॉटरवर, असं या लाईन मध्ये सांगितलं. फॉर aquatic organisms, हे पूर्ण एनसीईआरटी घेतोय बरं का मी, आता जे घेतोय पूर्ण एनसीईआरटी, कारण यावरच सरळ सरळ क्वेश्चन असतील नीट मध्ये. फॉर aquatic organisms, the quality write in bracket chemical composition comma pH. For aquatic organisms, the quality of water is important. म्हणजे त्या वॉटरचं केमिकल कॉम्पोजिशन काय आहे, त्या वॉटरचा पीएच काय आहे, हे इम्पॉर्टंट आहे aquatic animals. पुढे लिहा. The salt concentration याच्यामध्ये लिहा salinity in parts per thousand. Salinity in parts per thousand. The salt concentration कसं मेजर करतात? Salinity in parts per thousand, PPT म्हणतो आपण. Parts per thousand is less than 5. Is less than 5 PPT, parts per thousand, in inland water. Inland water म्हणजे लेकचं वॉटर, लेक असेल, रिव्हर असेल, यांचं वॉटर, यांना म्हणतो आपण इनलँड वॉटर्स. इनलँड वॉटर्स मध्ये सॅलिनिटी किती असते? लेस दॅन 5 PPT. ओके. पुढे लिहा 30 to 35 parts per thousand in sea waters. ठीक है. and more than 100 parts per thousand in hypersaline lagoons. यांचे मीनिंग सांगतो मी तुम्हाला काय, लक्ष द्या. पहा, सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन जे असतं ना, ते ज्या युनिट मध्ये मेजर करतात त्याचं नाव आहे पार्ट्स पर थाउजंड. रिव्हर असेल, लेक असेल,
यांना म्हणतो आपण इनलँड वॉटर. ठीक आहे, यामध्ये सॅलिनिटी कमी असते, सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन कमी असते. किती? लेस दॅन 5 पार्ट्स पर 1000. सी वॉटर मध्ये किती आहे? 30 to 35 पार्ट्स पर 1000. आणि जर हायपर सलाईन लगूनचा विचार केला आपण, हायपर सलाईन लगून म्हणजे काय रे? एखाद्या ठिकाणी बघा, एखादा लेक असतो बरं का, छोटासा लेक असतो आणि त्या लेक मध्ये पाणी येऊन जमा झालेलं असतं. ठीक आहे, पाणी जमा झालेलं असतं आणि काय होतं बघा, त्या एरियामधलं टेम्परेचर हे जास्त असतं. त्या एरियातलं टेम्परेचर जास्त असतं तर फक्त पावसाचं पाणी तिथे येऊन जमा होतं. ज्यावेळेस पाऊस पडेल ना त्यावेळेस फक्त पावसाचं पाणी त्या लेक मध्ये येऊन जमा होईल. ठीक आहे, आणि ज्या वेळेस तिथे काय होणार आहे, टेम्परेचर जास्त असेल ना तर पाण्याचं इव्हॅपोरेशन होतं. ठीक आहे, पाण्याचं जसं इव्हॅपोरेशन होईल, सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जे असेल, पाणी तर उडून जाईल बरोबर, पाण्याचं इव्हॅपोरेशन होईल आणि सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन या लेक मध्ये वाढेल. समजतंय का? म्हणजे दरवर्षी तिथे जरी पाणी येऊन जमा झालेलं असेल तर त्या पाण्याचं इव्हॅपोरेशन होतंय आणि इव्हॅपोरेशन झाल्यामुळे जे काही सॉल्ट त्या लेक मध्ये वाहून येणार आहेत ते सॉल्ट कसेच राहणार आहेत, कळतंय? आणि मग तिथे सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त वाढलेलं असेल, कळतंय? मग या लगुन्स मध्ये यांना म्हटलं आपण हायपर सलाईन लगून. कळतंय हायपर सलाईन लगून कसे फॉर्म झाले? या हायपर सलाईन लगून मध्ये एक रेस्ट्रिक्टेड एरिया आहे जिथे ते पाणी येऊन जमा झाले, त्या पाण्यामध्ये सॉल्ट डिझॉल्व्ह होऊन आलेले आहेत आणि त्या पाण्याचं इव्हॅपोरेशन कंटिन्युअसली होतं. मग इव्हॅपोरेशन कंटिन्युअसली होत असल्यामुळे तिथलं जे सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आहे ते वाढत राहणार आहे आणि इयर आफ्टर इयर तिथलं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं असेल आणि ते असू शकतं 100 पार्ट्स पर 1000. होते का? समजतंय काय तुम्हाला? हो सर. पुढे पुढे लिहा. युरी हलाईन ऑर्गॅनिझम्स, याच पॉइंट मध्ये लिहायचं. यावर क्वेश्चन असतात म्हणून हे सर्वचे सर्व व्यवस्थित लिहून देतो तुम्हाला. युरी हलाईन ऑर्गॅनिझम्स, युरी हलाईन ऑर्गॅनिझम्स. थर्ड फॅक्टर आहे का? त्याच पॉइंट मध्ये लिहायचं, त्याच पॉइंट मध्ये लिहायचं, सॅलिनिटी वाल्या पॉइंट मध्येच लिहायचं. These are organisms which can, or these are organisms which can tolerate wide range of salinities. बघा, युरी अलाइन ऑर्गॅनिझम्स कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत? असे ऑर्गॅनिझम जे वाईड रेंज ऑफ सॅलिनिटीला सहन करू शकतात. म्हणजे कमी सॉल्ट पासून हाय सॉल्ट पर्यंत जे जगू शकतात त्यांना म्हटलं आपण युरी हलाइन. कमी सॉल्ट पासून जास्त सॉल्ट पर्यंत जे सर्वाइव्ह होऊ शकतात त्यांना म्हटलं आपण युरी हलाइन. ओके, दुसरा वर्ड जो आहे तो आहे स्टेनोहलाइन. लिहिलं तुम्ही युरी हलाइन. These are the organisms who are tolerant of wide range of precipitations, wide range of salt concentrations. ठीक आहे, पुढे लिहा एक्झाम दुसरं. स्टेनोहलाइन, स्टेनोहलाइन ऑर्गॅनिझम्स यामध्ये लिहा. These organisms can tolerate only narrow range, narrow काय म्हणू आपण त्याला, restricted range of salinities. जे
नॅरो किंवा रेस्ट्रिक्टेड रेंज मध्ये सॅलिनिटी बेअर करू शकतात, त्यांना बोललो आपण स्टेनोअलाइन. These organisms can tolerate only narrow or restricted range of salinities. यांना तुम्ही बोलणार स्टेनोहलाइन. स्टेनोहलाइन. डन. डन सर. बघा, दोन टाईपचे ऑर्गॅनिझम आहेत. जे वाईड रेंज ऑफ सॅलिनिटीला बेअर करू शकतात त्यांना तुम्ही म्हणायचं युरिहलाइन, आणि जे नॅरो रेंज ऑफ सॅलिनिटीला बेअर करू शकतात, म्हणजे एखाद्या ठराविक, म्हणजे सपोज फ्रेश वॉटर मधला ऑर्गॅनिझम असेल तर तो फ्रेश वॉटर मध्येच राहील. असा ऑर्गॅनिझम जो असेल ना, तो जनरली काय असेल, स्टेनोअलाइन असेल. युरिअलाइन म्हणजे काय, जो समुद्रामध्ये पण राहतो, नद्याच्या पाण्यामध्ये पण येतो, असा जर कोणी ऑर्गॅनिझम असेल दोन्ही टाईपच्या वॉटर मध्ये राहणारा, तो जो असेल तो युरिअलाइन असेल. लिहा, त्याच्यामध्ये लिहायचं असतं पुढे, मेनी फ्रेश वॉटर, मेनी फ्रेश वॉटर, मेनी फ्रेश वॉटर animals, many freshwater animals cannot survive, cannot survive. Many freshwater animals cannot survive in sea water and vice versa, and vice versa. समुद्रातले जनरली फ्रेश वॉटर मध्ये सर्व्हाइव्ह नाही करू शकत, फ्रेश वॉटर मधले जनरली सी वॉटर मध्ये नाही सर्व्हाइव्ह करू शकत. ठीक आहे. पुढचा फॅक्टर आपल्याला स्टडी करायचा होता लाईट. सो नेक्स्ट फॅक्टर, आता थर्ड फॅक्टर घ्या, लाईट. लिहा. Many plants are dependent on sunlight, are dependent on sunlight to meet their photoperiod requirement. Photoperiod requirement for flowering. बघा, प्लांटला फ्लावरिंग जरी व्हायचं असेल ना, त्याला काही प्लांटला सनलाईटची आवश्यकता असते फ्लावरिंग होण्यासाठी. त्या पिरियडला म्हणतो आपण फोटो पिरियड. फोटो पिरियड म्हणजे काय, हा टाइम पिरियड आहे ज्यामध्ये प्लांटला सनलाईट आवश्यक असते, ज्यामध्ये जर प्लांटने सनलाईट घेतली तरच त्या प्लांट मध्ये फ्लावर तयार होतील. याला म्हणतो आपण फोटो पिरियड. नेक्स्ट पहा, ऍनिमल्सची पण जी ऍक्टिव्हिटी असते ना, ऍनिमल्स मध्ये सुद्धा जी ऍक्टिव्हिटी आहे ती सुद्धा या लाईट वर डिपेंडेंट असते. इन मेनी ऍनिमल्स, किंवा असल्या फॉर मेनी ऍनिमल्स, for many animals, light is required for foraging. foraging म्हणजे फूड. ठीक आहे, फूडला ऍक्वायर करण्यासाठी. फॉर फोरेजिंग, फूडला ऍक्वायर करणं. फोरेजिंग म्हणजे फूडला ऍक्वायर करण्यासाठी. रिप्रोडक्टिव्ह and
मायग्रेटरी ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे. फोरेजिंग साठी, रिप्रोडक्टिव्ह आणि मायग्रेटरी ऍक्टिव्हिटीज साठी ऍनिमल्सला सुद्धा सनलाइटची आवश्यकता आहे. ठीक आहे. पुढचा फॅक्टर डिस्कस करायचा आपल्याला, सॉइल. चौथा फॅक्टर घ्या, सॉइल. नेक्स्ट फॅक्टर सॉइल. लिहा, सॉइल कॉम्पोजिशन. सॉइल कॉम्पोजिशन, ग्रेन साइज. ग्रेन साइज म्हणजे सॉइल मध्ये असलेले जे पार्टिकल आहेत त्यांची साइज. सॉइल पार्टिकलची साइज म्हणजे ग्रेन साइज. ठीक आहे. अँड ऍग्रेगेशन. ऍग्रेगेशन म्हणजे किती एकत्रित आहे सॉइल. ऍग्रेगेशन. सॉइल कॉम्पोजिशन, सॉइल मध्ये काय काय आहे. ग्रेन साइज म्हणजे सॉइलच्या पार्टिकलची साइज काय. ऍग्रेगेशन म्हणजे एकत्रित आहे कसं. ठीक आहे. डिटरमाइन्स percolation and water holding. Percolation and water holding capacity of the soil. Capacity of the soil. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट पॉइंट आहे पुढचा, यामधला जो एनसीईआरटी मध्ये दिलेला आहे तो लिहून घ्या. पीएच, मिनरल कॉम्पोजिशन. पीएच आहे, दुसरा पॉइंट आहे मिनरल कॉम्पोजिशन. pH, mineral composition, and topography. TOPOGRAPHY. टोपोग्राफी. टोपोग्राफी म्हणजे एखादा एरिया. ठीक आहे, समजतंय. सॉइल कोणत्या एरियातली आहे. टोपोग्राफी म्हणजे एरिया, सॉइल कोणत्या एरियातली आहे. डिटरमाइन सॉइलचा पीएच, बरं का. सॉइलचा पीएच, सॉइलचं मिनरल कॉम्पोजिशन, त्या सॉइल कुठे आहे हे डिटरमाइन करतात. डिटरमाइन द टाइप ऑफ वेजिटेशन. The type of vegetation. The type of vegetation in किंवा असेल नुसतं टाइप ऑफ व्हेजिटेशन. ठीक आहे. बघा इकडे, एखाद्या एरियामध्ये असलेली जी सॉइल आहे, त्या सॉइलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे हे त्याच्या सॉइलच्या टोपोग्राफीवर डिपेंड करतं. त्या सॉइलचा पीएच किती आहे, त्याचं मिनरल कॉम्पोजिशन काय आहे, यानुसार त्या टाईपचं कोणते प्लांट तिथे ग्रो होतील हे समजेल. बरोबर. टाइप ऑफ व्हेजिटेशन त्यानुसार डिटरमाइन होईल. आणि या व्हेजिटेशन नुसारच अॅनिमल्स कोणते त्या एरियामध्ये राहतील हे सुद्धा समजेल. बरोबर का. म्हणजे सॉइल हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर तुम्ही लक्षात घ्या. सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर टेम्परेचर, दुसरा इम्पॉर्टंट फॅक्टर वॉटर आहे, तिसरा इम्पॉर्टंट फॅक्टर सनलाइट, चौथा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे सॉइल. ठीक आहे. तर हे सर्व जे आहेत, ऑल दीज आर इम्पॉर्टंट फॅक्टर्स. ठीक आहे. आता खूप खूप इम्पॉर्टंट असा पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आहे, रिस्पॉन्सेस टू द अबायोटिक फॅक्टर. सर्वांनी लक्ष द्या. खूप इम्पॉर्टंट असा पॉइंट आहे हा. हे जे 4 आपण अबायोटिक फॅक्टर डिस्कस केले, याला अॅनिमल्स जे असतील किंवा प्लांट जे असतील ते कसा रिस्पॉन्स करतात ते आपण डिस्कस करणार आहोत. चलो, डन झालंय का सर्वांचं? डन सर. डन.
सो अॅनिमल्स आणि प्लांट हे चारही फॅक्टरला कसे रिस्पॉन्स करतात त्यानुसार हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. यावर नीट मध्ये क्वेश्चन असतात. इकोलॉजी आणि इकोलॉजी एकदम सोपं आहे बरं का, लक्ष द्यायचं. आणि इकोलॉजीवर कमीत कमी 20 क्वेश्चन पडतात. ठीक आहे, 15 ते 20 क्वेश्चन. तुम्ही ऍटलिस्ट 12-13 क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. खूपच कमी विचारलं तर 12 क्वेश्चन ते इकोलॉजीवर येतील. ठीक आहे, 15 क्वेश्चन जर पडले इकोलॉजी, 15 गुणिले 4 म्हणजे 60 मार्कांना इकोलॉजीच येणार. ठीक आहे, 60 मार्कांना नीट मध्ये इकोलॉजीच येणार. आणि इकोलॉजीचे क्वेश्चन असे असतात जे चुकण्याची शक्यता फारच कमी, कारण एक तर सोपं आहे, पण ज्यांनी इकोलॉजी व्यवस्थित केलेलं आहे त्यालाच ते मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे इकोलॉजीचं मी तुम्हाला व्यवस्थित लिहून पण देतोय. ठीक आहे, जे इम्पॉर्टंट सगळेच पॉईंट इम्पॉर्टंट जे आहेत सर्व काही लिहून देतो तुम्हाला. तर ते व्यवस्थित रीड करा. एनसीईआरटी पण व्यवस्थित रीड करायचं तुम्ही. आणि यावरचे एमसीक्यू हे सरळ सरळ असतात. ठीक आहे, अंडरस्टँडिंग वर बेस्ड असतात. इकोलॉजी असेल, इव्होल्युशन असेल. लिहा पुढचा पॉइंट. रिस्पॉन्स टू abiotic factors. लिहा. organisms maintain internal environment constant called, काय म्हणतो आपण याला, होमिओस्टॅसिस. तुम्हाला माहिती आहे हा शब्द, होमिओस्टॅसिस. There are different types of responses to the external or changing environment. बघा, आपण लिहितोय रिस्पॉन्सेस टू द अबायोटिक फॅक्टर. ऑर्गॅनिझम जे असतात ते ऑर्गॅनिझम त्यांचं आजूबाजूचं जरी टेम्परेचर बदलत असेल, आजूबाजूचं जरी काय म्हणता येईल वॉटर लेवल कमी जास्त होत असेल, ठीक आहे, त्यानुसार ऑर्गॅनिझम्स त्यांच्या आतमध्ये जे असेल ते चेंजेस करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय, आतमध्ये जे एन्व्हायरमेंट असेल बॉडीच्या आतमध्ये ते कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, ऑर्गॅनिझम ट्राय टू मेंटेन द कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट इनसाइड देअर बॉडी. दिस इज कॉल्ड होमिओस्टॅसिस. याला म्हणतो आपण होमिओस्टॅसिस. वेगवेगळ्या प्रकारचे रिस्पॉन्सेस एक्सटर्नल किंवा चेंजिंग एन्व्हायरमेंटला, वेगवेगळ्या प्रकारचे रिस्पॉन्सेस चेंजिंग एन्व्हायरमेंटला दिले जातात, केले जातात. त्यापैकी पहिला जो रिस्पॉन्स आहे त्याला म्हणायचं रेग्युलेटर्स. रेग्युलेट करणे असे जे ऑर्गॅनिझम असतात त्यांना रेग्युलेटर म्हणतो आपण. तर तुम्ही नाव द्या रेग्युलेट. all birds
comma mammals, all birds mammals, very few lower vertebrates. व्यवस्थित लिहून घ्या बरं का, व्यवस्थित लिहून घ्या या नोट्स. All birds mammals, very few lower vertebrates and invertebrate species are capable of maintaining homeostasis. बघा, सर्व बर्ड्स मॅमल्स, काही लोअर वर्टिब्रेट्स, काही लोअर इनवर्टिब्रेट यांच्या ज्या स्पीशीज असतील ना, या कॅपेबल असतात होमिओस्टॅसिस करण्यासाठी. याला म्हणू आपण टेम्परेचरचं रेग्युलेशन केलं तर त्याला म्हणतो आपण थर्मो रेग्युलेशन. बाहेरचं टेम्परेचर जरी वाढलेलं असेल तरी बॉडीचं टेम्परेचर आपण बघा आपल्या मेंटेन राहत, याला म्हणतो आपण थर्मो रेग्युलेशन. अँड बाहेर जरी बॉडीमध्ये वॉटर जर कमी गेलं असेल, उष्णता जास्त असेल, तर युरिन मधनं वॉटर जे असतं ते ऍब्सॉर्ब केलं जातं, बरोबर. की आपली किडनी जी असते ती करते काय, ऑस्मो रेग्युलेशन, बरोबर. थर्मो रेग्युलेशन, ऑस्मो रेग्युलेशन. बघा, समर मध्ये बाहेरचं टेम्परेचर वाढलं तरी पण आपल्या बॉडीचं टेम्परेचर जास्त वाढत नाही, आपल्या बॉडीचं टेम्परेचर आहे तेवढंच रेग्युलेट केलं जातं. समर मध्ये उष्णता वाढलेली असते तर मग आपल्याला जास्त वॉटर इनटेक करावं लागतं बॉडीमध्ये, युरिन फॉर्मेशन जे असतं ते कमी होतं. हे सर्व काय रेग्युलेशन आहे आपल्या बॉडीमध्ये, ठीक आहे. मग बर्ड्स असतील, मॅमल्स असतील, काही लोअर वर्टिब्रेट असतील आणि काही इनवर्टिब्रेट स्पीशीज असतील, हे होमिओस्टॅसिस मेंटेन करू शकतात, लक्षात ठेवा हे, ठीक आहे. आणि such organisms are called regulators. लिहा पुढे, such organisms are called, काय म्हणणार तुम्ही यांना, रेग्युलेटर्स. लक्षात ठेवा. म्हणजे पहा, पहिल्या टाईपचे ऑर्गॅनिझम आहेत जे चेंजिंग एन्व्हायरमेंटला रिस्पॉन्स करतात बाय रेग्युलेटिंग देअर बॉडी टेम्परेचर, बाय रेग्युलेटिंग देअर वॉटर लेवल इन द बॉडी. यांना तुम्ही बोलला रेग्युलेटर्स. समजते का, दीज आर रेग्युलेटर्स. आता दुसऱ्या टाईपचे ऑर्गॅनिझम असतात ज्यांना म्हणायचं कॉन्फॉर्मर्स. दुसऱ्या टाईपचे ऑर्गॅनिझम असतात ज्यांना बोलतो आपण कॉन्फॉर्मर्स. ठीक आहे. तर दुसरा पॉइंट, कॉन्फॉर्मर्स. पहिल्या टाईपचे आहेत रेग्युलेटर्स, म्हणजे बाहेरचं टेम्परेचर बदललं तरी बॉडीचं टेम्परेचर बदलू देणार नाही. दुसऱ्या टाईपचे आहेत कॉन्फॉर्मर्स. लिहा, 99% of animals and plants, 99% of animals and all plants cannot regulate, बरोबर. प्लांट कधी त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करू शकणार नाहीत. cannot regulate or maintain constant temperature. कळतंय का. प्लांट असतील, 99% ॲनिमल्स असतील, कॉन्स्टंट टेम्परेचर मेंटेन करू शकत नाहीत. 99% of animals and all plants cannot regulate or maintain constant temperature or constant internal environment. Constant internal environment. कळतंय.
देअर बॉडी टेम्परेचर चेंजेस. देअर, माझा आवाज येतोय का? बॉडी हो सर. टेम्परेचर चेंजेस विथ ambient टेम्परेचर. ambient म्हणजे सराउंडिंग. ठीक आहे. ambient टेम्परेचर, त्यांच्या सराउंडिंगच्या टेम्परेचर नुसार त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर बदलतं. असे जे आहेत ते कोण आहेत? कॉन्फॉर्मर आहे. किंवा इन अक्वॅटिक अॅनिमल्स. हे झालं का लिहून तुमचं? नाही झालं. यामध्येच कंटिन्यू करा. यात कंटिन्यू करा. इन अक्वॅटिक animals. In aquatic animals, the concentration, osmotic concentration of body fluids changes with osmotic concentration of body fluids changes with ambient water concentration. बरोबर. आजूबाजूला वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, त्या वॉटरमध्ये सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन किती आहे, यानुसार अक्वॅटिक अॅनिमल मध्ये सुद्धा त्यांच्या बॉडी फ्लुइडचं कॉम्पोजिशन चेंज होईल. हे सुद्धा काय असतील? मग काय असतील? हे सर्व कॉन्फॉर्मर असतील. लक्षात घ्या तुम्ही ही गोष्ट. खूप सोप्या कन्सेप्ट. रेग्युलेटर म्हणजे काय? जे बर्ड्स असतील, मॅमल असतील, काही वर्टिब्रेट असतील, काही इनवर्टिब्रेट असतील. काही नावं सर्व मुद्दाम लिहून दिली, त्यावर सरळ क्वेश्चन असतात. सरळ क्वेश्चन असणार. हा वाला पॉइंट बघा इथे. बर्ड्स, मॅमल्स, काही लोअर वर्टिब्रेट, काही लोअर इनवर्टिब्रेट, यांच्यामध्ये तुम्हाला रेग्युलेटरची ऍक्टिव्हिटी दिसेल. कारण ते त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर, बॉडीमध्ये असलेलं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन, बॉडीमध्ये असलेलं जे काही वॉटर कॉन्सन्ट्रेशन आहे त्याला रेग्युलेट करतात, त्याला कॉन्स्टंट ठेवतात. असे ऑर्गॅनिझम रेग्युलेटर. आणि जवळजवळ 99% अॅनिमल आणि सर्व प्लांट जे असतील ते त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवू शकणार नाहीत. बॉडीमध्ये असलेलं वॉटर कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवू शकणार नाही. असे जे आहे त्यांना बोलतो आपण कॉन्फॉर्मर. बाहेरचं जमिनीमध्ये जर सॉइल मध्ये जर वॉटरची लेवल वाढली तर प्लांट मध्ये सुद्धा वॉटरची लेवल वाढेल. ठीक आहे. किंवा अॅनिमल जर एखाद्या पाण्यामध्ये असेल, त्या पाण्यामध्ये सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की त्यांच्या बॉडीमध्ये सुद्धा सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढू शकतं. असे जे ऑर्गॅनिझम आहेत हे जे आहेत हे कॉन्फॉर्मर आहेत. बाहेरचं टेम्परेचर वाढलं, बॉडीचं टेम्परेचर त्यांच्या वाढतं, हे सुद्धा कोण आहेत? कॉन्फॉर्मर आहेत. कळालंय का तुम्हाला? हॅलो. येस सर. हे सर्व कॉन्फॉर्मर आहे. बर, चला पुढचा पॉइंट घेऊयात. हा, जनरली तसं आहे प्रतीका. Regulators are warm blooded generally and conformers are generally cold blooded. ओके. आता 1 मिनिटाचा पुन्हा 10 मिनिटाचा गॅप घ्यायचा, पुन्हा जॉईन करायचं. ठीक आहे. येस, इट इज सिमिलर टू होमिओथर्म्स बट नॉट ऑल. सर्वांनाच नाही ते रेग्युलेशन. ते जनरल एक ब्रॉड आयडिया आहे. ओके, बट नॉट ऍप्लिकेबल टू ऑल. We will continue this after 10 minutes. तोपर्यंत हे रीड करा तुम्ही. यामध्ये आणखी 2 पॉइंट बाकी आहेत आपले, मायग्रेटर आणि सस्पेंडर्स. अबार्टी फॅक्टरला 4 प्रकारे रिस्पॉन्स